नमस्कार, मी तनुजा. माझं तुमच्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे तुमच्याबरोबर. श्वान, ज्याला आपण कुत्रं म्हणतो. आपल्या घरामध्ये आपण एखादा पप्पी पाळतो किंवा रस्त्यावरचे अनेक श्वान असतात. काय होतं, या पावसाळ्याच्या काळामध्ये अचानकच ते खूप जोरजोरात रडायला लागतात किंवा कधीही अधूनमधून त्यांचा भरपूर असं रडणं ओरडणं अचानक सुरू होतं. त्याच्याबद्दल अनेक अंधश्रद्धा आहेत. आता माझ्या बॅकग्राऊंडला सुद्धा तुम्हाला बघा आमच्या सिंबाचा आवाज येतोय. सगळं खायला प्यायला सगळं व्यवस्थित देत असून काही आजार नसतानाही कधी कधी आपल्या घरातले श्वान किंवा आपल्या गल्लीतले आपल्या बिल्डिंगच्या आसपासचे जे काही श्वान असतात ते अचानक जोरजोरात रडायला लागतात. तेव्हा जुनी माणसं घाबरायची बघा. जुनी माणसं म्हणायची की काहीतरी कुणीतरी जाणारे, काहीतरी अपशकुन होणारे, श्वानांना सगळं आधीच कळतं, काहीतरी होणारे, मग त्यांना ती अशी हाड 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 करतात. पण कधीतरी असे जर कुणी श्वान जोरजोरात रडत असतील तर त्यांना जवळ घ्यावं, कुरवाळावं, त्यांना मारू नये, दगड मारून लांब हकलू नये. त्यांना काहीतरी एकतर त्यांचं काहीतरी दुखत असतं किंवा तो त्यांचा प्रजननाचा काळ असतो. शक्यतो श्वान हे जेव्हा रडतात तेव्हा ते एक साथ घालत असतात आपल्या प्रेयसीला. म्हणजे प्रजननाचा त्यांचा जो काळ असतो ना, म्हणजे जी फिमेल असती ना, जी डॉग फिमेल असती तिला दर 6 महिन्यांनी आपल्याला जसा पिरियड येतो तसा दर 6 महिन्यांनी त्या फिमेल डॉगीला पिरियड येतो. त्याला हिट असं म्हणतात. ती हिट जेव्हा येते ना तेव्हा म्हणजे त्यांचा तो प्रजननाचा काळ असतो. तेव्हा जो मेल डॉग असतो म्हणजे त्याला आपण नर म्हणतो, तो जो नर डॉग असतो ना त्याला एक वेगळ्या त्याच्यामध्ये शरीरामध्ये घडामोडी घडत असतात. तो एक प्रकारची त्याला तो स्मेल येत असतो. ते जे तिला हिट आलेली असती ना फिमेल डॉगला, गल्लीत एखाद्या जरी फिमेल डॉगला हिट आली तर गल्लीतले सगळे जे काही श्वान आहेत ते जोरजोरात भुंकायला लागतात. आणि भुंकत नाही, ते रडतात. आपल्याला ते रडणं आहे असं वाटतं पण ते रडणं नसतं. ते एक रोमॅन्टिक मूडमध्ये असतात. त्यामुळं ते त्यांचा तो सूर असतो एक, म्हणजे प्रपोज करण्याचा त्यांचा तो एक प्रकार असतो. तरी असं जर तुमच्या गल्लीमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये एखादं श्वान जर असं रडत असेल तर त्याला तुम्ही कधीही असं इरिटेट होऊ नका. त्याच्यामुळं त्यांची ती एक नैसर्गिक क्रिया चालू आहे, त्याला तुम्ही ॲक्सेप्ट करा. आणि असं कुठंही नाहीये की श्वान कुणी जर घराच्या आसपासचं मरणार असलं तर श्वान रडतात. हे पूर्ण चुकीचं आहे, ही अंधश्रद्धा आहे. ते सुद्धा आपल्यासारखेच निरागस जीव आहेत. त्यांना त्यांचा मृत्यू ते दिसत नाही, ते आपल्या कुणाचा मृत्यू कसा काय बघू शकतील? तुम्हीच विचार करा. आज एवढंच बोलणार होते. तरीही आपल्या घरात जर एखादा श्वान असेल, एखादा पप्पी असेल, रडायला लागलं तर त्याला थोडा वेळ मोकळं सोडा, त्याच्यासोबत थोडा वेळ घालवा. थोडा वेळ का विना त्यांना शांतता मिळते त्याच्यामुळं. आणि जसं आपण आपल्या भावना आपण समजून घेतो, माणसांच्या भावना समजून घेतो, तशाच ह्या श्वानांच्या, मांजरं, श्वान, गायी हेही हंबरतात बघा. गाय हंबरली, मांजरं रडायला लागली तरी सुद्धा आपण घाबरतो आणि आपण सरळ म्हणतो हा काहीतरी अपशकुन आहे. पण तो अपशकुन नाही, तो त्यांचा प्रजननाचा काळ असतोय. ते एकमेकांना साथ घालत असतायत. तरी आपण सगळ्यांनी हे शकुन अपशकुन ह्यातून बाहेर पडूयात आणि एकमेकांना जसं आपलं मन आहे, जशा आपल्या भावना आहेत तशाच त्यांच्याही भावना आहेत. एखादं श्वान जर दारात रडत असेल तर आधीच ते कशानं तरी व्याकुळ झालेलं असतं, त्याला दगड मारून लांब हकलवू नका. तुमच्या घरातलं उरलेलं अन्न खाऊन ते जगत असतात. त्यांच्यावरती प्रेम करा. त्यांना मायेचा हात, आपण त्यांना हात लावू नाही शकत का तर ते त्यांना इन्फेक्शन झालेलं असतं, काय झालेलं असतं. पण आपण नक्कीच त्यांच्यावरती एक मायेनं डोळ्यांनी जरी त्यांच्या मायेनं बघितलं, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून जरी बघितलं ना तरी बघा लगेच मागं यायला बघतात. इतकी ती निरागस जीव आहेत. ते कसं आपल्या मृत्यूचं भाकीत करतील? खरंच विचार करा. आणि प्रत्येक अगदी जिथं जिथं चैतन्य आहे, एखादी मुंगी बघा तुम्ही, आपण त्या मुंगीला किंवा मुंगळा असतो किंवा झुरळ असतं, काही कुठलाही प्राणी असू द्यात बघा, तो जीव वाचवण्यासाठी किती धडपडतो. आपण जर एखाद्या मुंगळ्याला आपण खरं तर
जेव्हा आपण पंचशील हे आचरणात आणतो तेव्हा आपण कोणाला मारतच नाही, तरीही आपण हकलवायचा प्रयत्न करा. ती घाबरून किती छोटंसं मुंगी असली तरी तिच्यात चैतन्य आहे. त्या चैतन्यासाठी प्रत्येकात ते चैतन्य आहे. त्या प्रत्येकातल्या चैतन्यामध्ये ते परब्रह्म वास करून आहे. तरी जिथं जिथं चैतन्य आहे तिथं तिथं परब्रह्म आहे. श्वान जेव्हा रडतात तेव्हा त्यांच्यावरती सुद्धा प्रेमाची नजर द्या, त्यांना हकलवू नका. एवढंच आज बोलणार होते. शकून अपशकून यामध्ये अडकू नका. जे आपलं जर कर्म चांगलं असेल ना तर आपल्या बाबतीत कधीच कुठलाच अपशकून घडणार नाही. आणि आपलं जर कर्म चुकीचं असेल ना तर कुठलाच शकून ठरू शकणार नाही. आज एवढंच बोलते. परत भेटीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत कर्माबाबतीत सजग राहा. प्रत्येक जीवमात्रात प्रत्येक कणाकणात परब्रह्म आहे, त्याला समजून घ्या. श्री स्वामी समर्थ.